शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच येणारा 2,000 रुपयांचा पुढील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार तर याचीच अखेर आता तारीख ठरलेली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते की पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये नेमके कधी मिळणार, कारण पाठीमागचा हप्ता मिळून जवळपास 4 महिने कंप्लीट झालेले आहेत। पाठीमागचा हप्ता दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित करण्यात आला होता आणि या महिन्याचा हप्ता म्हणजे जून महिन्यामध्येच येणार होता, परंतु त्या हप्त्याला विलंब झालेला होता आणि त्यामुळेच हा हप्ता जुलै महिन्यामध्ये नेमका किती तारखेला मिळणार आहे याचीच थोडक्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बाकी अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे हप्ता विलंब झाला त्याचं कारण आहे ते म्हणजे शेतकरी कार्ड म्हणजेच ॲग्रिस्टॅक प्रकल्प केंद्र सरकारने सुरू केलेला आहे। त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नोंदणी राहिल्यामुळे पीएम किसान योजनेच्या हप्त्याला विलंब होतोय, कारण ज्याच्याकडे शेतकरी कार्ड असणार आहे तर त्याच लोकांना त्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी कार्ड काढलं नसेल तर आत्ताच्या आत्ता काढून घ्या। आणि मित्रांनो, या पाठीमागचं दुसरं कारण आहे तो म्हणजेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा विदेशी दौरा चालू होता आणि त्यामुळेच या हप्त्याला विलंब झाला असावा। आता पाहूयात की या हप्त्याचं वितरण नेमकं किती तारखेला मिळणार आहे। तर मित्रांनो, बिहारमधील नेते श्री दिलीपराव जयस्वाल यांच्या ट्विटर हँडलवरती पोस्ट टाकण्यात आलेली आहे की बिहारमध्ये एनडीएची एक मोठी सभा होणार आहे आणि त्या सभेला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची देखील हजेरी लावण्यात येणार आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पीएम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। बाकी मित्रांनो, या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।